पहिल्या वर्षी माल निघाला का मग माल निघाला 16 लाखाचा माल निघाला. सोडून द्यायच्या बागेमध्ये? हो सोडून द्यायच्या बाकी खोडात माल लागू तुम्हाला प्रत्येक वर्षी सर. म्हणून 3 महिन्याला डोस टाकते काय? हा चमत्कार आहे म्हणून नमस्कार हा. आहे. तुम्ही म्हणजे टाकण्याची हायगायच नाही हाय गायच केली सर. 16 लाख निघालं. खर्च किती केला होता त्या वर्षी? खर्च माझा 90,000. किती बेसल डोस टाकले? 3 तीन टाकले. हा 30 हजाराचे 3 बेसल. तीन. मग पुढच्या वर्षी तेवढंच. सेम हा. उत्पन्न पण किती पुढच्या निघालं? वर्षी जास्त टाकलं. दुष्काळ होता ह्यो जे आता ह्यो आलाच नाही. ह्यो मागचा दुष्काळ. हा दुष्काळात सुद्धा तेवढंच खत टाकलं. पाणी नसतं. नुसतं खत टाकलं हो. आणि पाणी नाही. ड्रीप वर बाग जगवली सर. 10 मिनिटं मोटर चलती माझी फक्त. बरं खरं सांगा, 10 मिनिटं जर मोटर चालली, मग 10 मिनिटं मोटर चालल्यावर हे हलके राहणे वर आहे. इथे हवा लक्षात ठेवा, हे उंचावर आहे. त्याच्यामुळे हवा जेव्हा चालते ना, यातलं सगळं पाणी उडून घेऊन जाते. तुम्ही जर जमीन जर खोलावर असेल ना, तर तुमच्या हवेचा त्रास नाही होत. फार 12 महिने बागायत वगैरे नाही. ह्या जमिनीमध्ये तुम्ही एवढं सुंदर पीक आलं, मग दुसऱ्या वर्षी तुम्ही सगळं सेम केलं. सगळं सेम केलं. पाणी नसताना बागेची काय परिस्थिती? बाग क्लिअर एकदम. 10 मिनिटाच्या पाण्यात. 10 मिनिटाच्या पाण्यात 10 मिनिटं रोजचे 10 मिनिटं म्हणजे असं पाणी साठवायचं. साठवायचं आणि 15 दिवसाला एकदा द्यायचं. एक तेवढ्यावर बाग टिकली. तेवढ्यावर बाग. त्याच्यावर माल 10 टन होता. तो 10 टन माल इकला ह्याच्यातला आंब्याबार. त्याचे किती पैसे झाले? डिसेंबर मध्ये त्याचे किती पैसे झाले? त्याचे 2,60,000 झाले. आणि आता ह्या वर्षी किती माल आहे? ह्यो माल इकलाय आपण 11 विकला लाख पण? रुपयाला. 1.5-2 क्विंटल माल. 150 किलो. हा. 15 चौक 60. हा. किती माल झाला? 60 टन. 60 टन झाला. सरासरी धरून आपण 40 टन धरला. अच्छा बर. 48 रुपये भाव लागला होता सर. 16 लाख रुपयाचा ज्यावेळी झाला, 2 व्यापाऱ्याची जशी मार्केटमध्ये तोड लागती हा तशी जागेवर तोड लागली होती. बर बर. 2 व्यापाऱ्यांचे 2 व्यापाऱ्याची